काला करती संतजन, काला करती संतजन, सवे त्यांच्या नारायण, वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावी येथे. वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेचे संत शिरोमणी असे श्री निळोबाराय यांचा हा भंग आहे. एका विशिष्ट उंचीचा असा भंग आहे. जे वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आहेत त्यांच्या लक्षात येईल की सकल संतांचे अभंग हे सर्वांग सुंदर आहेत, पण अर्थ निष्पत्तीच्या दृष्टीनं निळोबारायचे अभंग हे त्याहीपेक्षा उत्तम. अभ्यासकांच्या दृष्टीनं निळोबारायच्या गवळणी हे त्यांच्या पुढचं खूप मोठं आव्हान आहे. पण त्यातलं रहस्य जाणून घेणं हे केवळ अभ्यासकाला शक्य आहे. आज आपण सर्व वैष्णवजन एका विशिष्ट अशा समारंभामध्ये सम्मिलित झालेलो आहोत आणि आपल्या सर्वांना त्याचं औचित्य माहीत आहे की वारकरी संप्रदायाचे एक साक्षेपी तत्वचिंतक असे श्रद्धेय वैकुंठवासी सुभाष महाराज, अर्थात ज्यांना अत्यंत आदरानं बाप्पा हे संबोधन होतं, असं एक अतुल व्यक्तिमत्व मागच्या वर्षी अनंतामध्ये विलीन झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा हा उत्सव आहे आणि त्या उत्सवाचा समारोप आहे या काल्याच्या कीर्तनानं. या घराचा आणि माझा अत्यंत निकट असा अनन्य संबंध म्हणून हे काल्याचं कीर्तन माझ्याकडे आहे. म्हणून अत्यंत संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी काही सांगायचा माझा मानस आहे. ते आपण सर्वेंद्रियाचं कान करून ऐका, कारण मला कल्पना आहे की कदाचित गर्दी नसेल 2-5 हजाराची, पण जेवढी माणसं जमलीत ही गर्दीतली नाही तर ती दर्दी माणसं आहेत. पार्लमेंटमध्ये गर्दी नसते आणि गर्दीची कधी पार्लमेंट होऊ शकत नाही. काही उत्सव हे प्रातिनिधिकच आहेत, लक्षात ठेवा. म्हणून एकेका प्रतिनिधी मागे हजारोचा जनसमुदाय, म्हणून हे काल्याचं कीर्तन आज काही हजाराची सभा आहे असं म्हणावं लागेल. म्हणून या सर्वांच्या साक्षीनं काही सांगायचं आहे मला. फक्त जरा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. तुम्ही जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं मी चांगलं सांगू शकेन. आणि तुमच्याशी एवढासा संवाद साधण्यासाठी मला रात्रभर प्रवास करावा लागलाय. याची गांभीर्यानं दखल घेत ऐकलं पाहिजे. माझं नेहमीच असं मत आहे की नवविधा भक्तीपैकी आत्मनिवेदन हा भक्तीचा जर कळस असेल तर श्रवण हा त्याचा पाया आहे, तो पक्का असला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर खूप सुंदर चिंतन केलंय. मी आता सांगू इच्छित नाही ते, पण त्याचा एका वाक्यात जर गोषवारा सांगायचा झाला तर या सृजनांच्या साक्षीने एवढंच सांगेल, श्रोत्याचा कान चांगला असेल तर वक्ता दान चांगलं टाकतो. तो कान चांगला असला पाहिजे हे लक्षात ठेवा. एरवी हा मी अभंग निवडला नसता. निवडण्याची 2 कारणं आहेत. एक कारण आहे की हे सगळे बहुश्रुत श्रोते, हे कारण आहे. आणि अहमदनगर हा निळोबारायचा प्रांत आहे म्हणून त्यांचाच घ्यावा असा एक हेतू आहे. नाहीतरी आम्ही पुण्याची माणसं आहोत. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सर्वात भाग्यवान जिल्हा कोणता असेल तर तो पुणे जिल्हा आहे. म्हणजे
आम्हीच आमचं कौतुक करणं बरं नाही, पण अक्षरांचं चिलकत घेऊन मी सांगू शकतो. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास. पवित्र ते कुळ पावन तू देश, पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. बहुत अच्छा. मी याकरता म्हणालो की वारकरी संप्रदायाचे दोन महान संत म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पुण्यात आहेत. आमचं भाग्य असेल ते, पण नगरच्या लोकांनी अशा माझ्याकडे टवकारून बघू नका. सांगू म्हणता, ज्ञानेश्वर महाराज हे आमच्या परगण्यात आहेत, ही आमची संपत्ती जरी असली तर तुमच्यापेक्षा आम्ही कमी भाग्यवान आहोत, तुम्ही जास्त भाग्यवान आहात, कारण तुम्ही ज्ञानेश्वरी आम्हाला दिली म्हणून तुमचं कौतुक करत. आमच्या हातात ज्ञानेश्वरी नसती तर आम्ही काय केलं असतं. म्हणून ज्ञानेश्वरी आम्हाला प्रवरेनं दिली. असा हा प्रांत आहे. निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही स्पंदन व्यक्त करणं गरजेचं आहे. समाज जीवनाचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की घरं वेगळी असतात आणि घराणी वेगळी असतात. घरं पुष्कळ असतात पण घराणी फार थोडी असतात. म्हणजे मी पुणे विद्यापीठाचा मराठीचा पदवीधर आहे, त्यामुळे मराठी माझी उत्तम आहे. हे शब्दाचे अर्थ कळणे इतकी तरी. बऱ्याच ठिकाणी शब्दाचे गोंधळ झालेत, ते सांगायला मला एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. शब्दांचे गोंधळ हे सर्व अभ्यासक आहे त्यांच्या दृष्टीने बोलतो. घर वेगळं असतं आणि घराणी वेगळी असतात, लक्षात ठेवा. दोन वाक्यामध्ये त्याचं म्हणजे ज्याला डेफिनेशन किंवा व्याख्या म्हणतात, दोनच वाक्यात करतो दोन्ही याची. ज्या ठिकाणी कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याला स्वतःचं मतस्वातंत्र्य असतं, ती घरं असतात. हे जे सगळे बसलेले विचारवंत त्यांनी लक्षात ठेवा. म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला मतस्वातंत्र्य असतं, ती घरं असतात. पण ज्या घरातली व्यक्तिगत मतं ही संस्काराच्या बंधनात बांधलेली असतात, ती घराणी असतात, हे लक्षात ठेवा. पण घराणी मुठभर राहिलीत. पण या घराण्यांपैकी एक हे सूर्यवंशीचं घराणं. जिथं एकमतानं वारकरी संप्रदायाची उपासना केली जाते. नाही तर चित्र असं दिसतं. मी आता त्याच्यावर एक लेख लिहिलाय, स्वतंत्र लेख लिहिलाय. महावीर महाराज माझा एक तो लेख वाचण्यासारखा आहे. अशी जी घराणी झाली, माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे अध्यात्माचा विचार करत असताना या गोष्टी प्रामुख्यानं लक्षात घेतल्या पाहिजेत. या घराण्यामध्ये पहिलं नाव घेतलं पाहिजे ते संत श्रेष्ठ नामदेवरायचं घराणं.
ते घराणं आहे. आता वेळ कमी असल्यामुळे फार म्हणतही बसणार नाही. नामदेवा घरी 14 जणे स्मरती हरी. 14 सदस्य होते नामदेवराच्या घरात. इकडे लक्ष द्या. आणि 14 सदस्य असताना सुद्धा प्रत्येक शब्द मी तोलून मापून तुमच्याशी संवाद साधतोय. 14 सदस्य एवढं मोठं कुटुंब असताना सुद्धा या 14 लोकांचं उपास्य दैवत एक असावं, हे केवढं मोठं कौतुक आहे. त्यांच्या मुलांना लिहून ठेवलंय. आम्हाव्रत एकादशी, देवकेशव तीर्थ तुळशी. देव एक आहे. मी हे जबाबदारीने सांगतोय गुरुजी. पहिली आजची परिस्थिती अशी आहे की सगळं घर आध्यात्मिक असणं केवळ अशक्य आहे. जे मी सांगतोय त्याचा विचार करा. घरातले सगळे सदस्य आध्यात्मिक असणं क्वचित. नाही तर चित्र असं दिसतं की बायको वारकरी असेल तर नवरा हिरण्यकश्यपू, तिला काही परमार्थ करू देत नाही. आणि नवरा वारकरी असेल तर बायको 14 जानेवारी, जे संक्रांतीचा दुसरा अवतार असते, त्याला काही नीट वारी करू देत नाही. सगळे सदस्य वारकरी असणं ही केवळ अशक्य गोष्ट आहे. पुढचा आहे का, कदाचित हे मी सांप्रत समाज रचनेवर बोलतोय. कदाचित घरातले सगळे लोक आध्यात्मिक असतील तरी सुद्धा त्यांचा देव एक नाही ही अडचण आहे. विजूशेठ वडील जर पंढरीला जात असेल तर आई तुळजापूरला जाते, मुलगा साईबाबाला जातो आणि मुलगी माऊंट आबूला जाते. आणि प्रजापिताची अनुयायी होते. आध्यात्मिक नाही कोण म्हणतंय? देव एक असल्यामुळे उपासना एक नाहीत आणि परिणामता त्या घरामध्ये यश नाही. जाऊ द्या, ह्याच्यावर खूप वेळ खर्ची घालावा लागेल, पण त्यापेक्षा एकच वाक्य सांगतो की कदाचित देव एक असेल, कदाचित उपासना एक असेल. माझ्या प्रिय श्रोत्यानं माझ्याकडे लक्ष द्या. पण संत श्रेष्ठ नामदेवरायाच्या घरातल्या 13 लोकांनी एकाच दिवशी समाधी घ्यावी म्हणजे समाधीच्या बाबतीत सुद्धा मतैक्य असणं ही केवढी मोठी उंची आहे घराण्याची. कधी विचार करावा का नाही त्या दृष्टीने? फार थोड्या लोकांना माहिती की नामदेव पायरी तिथं 13 लोकांनी समाधी घेतली एका वेळी. ती एकट्या नामदेवाची समाधी नाही, त्यांचे 13 सदस्य बसले समाधीला. म्हणजे आषाढ वद्य त्रयोदशी ही नामदेवराच्या संपूर्ण कुटुंबाची दासी जनाबाई सकट ती समाधी आहे. असं हे जगातलं एकच उदाहरण असेल की घरातल्या सगळ्यांची पुण्यतिथी एकाच दिवशी. आता नाही होणार, झालं तर अपघातानं होईल. स्वेच्छेनं नाही होणार. याला घराणी म्हणतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं घराणं आहे, संत कबीरांचं घराणं आहे. या घराण्याने जशी उपासना केली तसं हे सूर्यवंशीचं घराणं, की वारकऱ्याची उपासना करणारं घराणं आहे. लक्षात ठेवा. कोरोनानं खूप नुकसान केलं. त्यातलं हे नुकसानाचं एक गणित आहे की त्यांनी बाप्पांचं एक ज्ञानसत्र थांबवलं. माझ्या प्रिय श्रोत्यानं, साधू जाण्यानं जी अपरिमित हानी होते ती परत भरून निघत नाही. नानाभाऊ, एक गोष्ट आहे की साधू जेव्हा जातो तेव्हा समाजाचं खूप मोठं नुकसान होतं, जेवढं पुढारी गेल्यावर होत नाही. साधू गेल्यावर खूप नुकसान होतं. पण तेवढा साधू निर्माण होण्यासाठी पुन्हा काही तपांचा कालखंड जावा लागतो, तर एक साधू निर्माण होतो. त्यांचं जाणं हे खूप दुःखद आहे. त्यांच्या बंधूंनाही दुःखद आहे, ग्रामस्थांना दुःखद आहे, संप्रदायाला दुःखद आहे. पण तरी देखील त्यांनी केलेली कार्यकर्तृत्वाची भूमिका खूप मोठी आहे. मी त्यांना जवळून ओळखत होतो. अनेकदा त्यांच्या माझ्या गाठीभेटी झाल्या. या घराण्याचा संबंध अत्यंत चांगला असल्यामुळे त्यांच्या वडिलांचा अर्थात तीर्थस्वरूप गणपत बाबांच्या पुण्यस्मरणाचं कीर्तनही मला करावं लागलं. त्यावेळी मी आलो होतो. असं एक दैदिप्यमान व्यक्तिमत्व हरपलं. एकच सांगावं लागेल त्यांच्या बाबतीमध्ये,
मी त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं होतं. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कीर्तन करावं असं आहे. नको सांगायला, कदाचित वादग्रस्तता नसावी असं माझं कायमचं म्हणणं असतं, पण तरी एक सकारात्मक सांगतो. वारकऱ्यांनी नीटनेटकं कसं राहावं हे बाप्पांकडनं शिकावं. कसं ते असे गाबाळे नाही दिसले कधी मला, त्यांच्या अंगावर कधी फाटकं धोतर नाही दिसलं. सदऱ्यावर लिंबू कापावी एवढी कांजी असायची. सांगू म्हणता, खूप चांगलं ऐकताय. माझं प्रामाणिक मत आहे की ज्यांच्या बापाच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे त्यांच्या लेकरांनी कसं राहावं हे त्या लेकरांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराज असं म्हणतोय का आपण, जयाची द्वारी लोखंडाचा पिंपळ. नाही, काळ बदलतोय, खूप बदलतोय. येणाऱ्या जनरेशनला जर तुम्हाला वारकरी संप्रदाय शिकवायचा असेल तर त्याच दर्जाचं प्रबोधन आणि त्याच दर्जाचं राहणीमान असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा. हे नाही पटणार कदाचित हे 10 वर्षांनी पटेल, पण ज्यांनी माझ्यावर अत्यंत चांगले संस्कार केले वारकरी संप्रदाय कीर्तन परंपरेचे ते होते वारकरी संप्रदाय भूषण सदानंद गुरुजी आळंदीकर. ते चालू वर्तनापेक्षा 10 वर्ष पुढे असायचे. ची फार थोडी माणसं आहेत. वर्तमानापेक्षा 10 वर्ष पुढे असणं ही केवढी मोठी वैचारिक प्रगल्भता आहे. त्यांच्या मुशीत आमचं जीवन गेलं तब्बल 25 वर्ष. हे नानाभाऊ साक्षीला आहे. हे सारं मी अंतकरणातलं स्पंदन व्यक्त केलंय. अशा एका सात्विक आणि अत्यंत कडवट वारकऱ्याच्या संबंधानं हे कीर्तन आहे. पण आता काल्याकडे प्रवृत्त होतो. आणखीन एक नमूद केलं पाहिजे की भावनांचे कल्लोळ माझ्या अंतकरणात असताना त्यांचे वडील वैकुंठवासी तीर्थस्वरूप गणपत बाबा हे मोठे वारकरी होते. मी इथंच नाही सांगितलं की तुम्ही बोलावले म्हणून इथे सांगतो, अशातला काही विषय नाही आहे. पण अवघ्या महाराष्ट्रात सांगितलंय की गणपत बाबा हा एक वारकरी मी असा पाहिला की केलेलं नामस्मरण त्यांनी मुलांना दान करावं असं नामदान करणारा एकमेव महापुरुष वारकरी संप्रदायात. दुर्मिळ माणसं. तेव्हा मी आलो, तुम्हाला पाहूनही मला प्रसन्नता लाभली. सगळे गुणीजन आहेत, वाजवणारे गाणारे. काल्याकडे प्रवृत्त होतो. हा जो अभंग आहे तो खूप उंचीचा आहे. मला नाही वाटत की मी तासाभरात त्याला न्याय देऊ शकेन. त्याच्याकडे पाहताना खूप उंचीनंच पाहिलं पाहिजे आणि त्याच उंचीनं ऐकलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. सांगतो मी त्यातलं काही जेवढं शक्य आहे तेवढं. जगभरामध्ये भक्ती संप्रदाय, जगभरात, केवळ महाराष्ट्रात आणि भारतात नाही, जगभरात आहे. आणि जगभराने कृष्ण भक्ती केली. म्हणजे लोकप्रियतेचं पारडं जर कुणाचं जड असेल तर ते भगवान श्रीकृष्णाचं आहे. कदाचित तत्वज्ञानात फरक असेल पण कृष्ण भक्तीचा आपल्यापेक्षा अधिक प्रचार इस्कॉननं केला, मानावं लागेल. तिकडे जाऊ इच्छित नाही मी, पण तरी देखील कृष्ण भक्तीचा आविष्कार पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वारकरी पंथ आणि पृथक पंथ या दोघांचा तौलनिक अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल. उत्तर भारतीय लोकांनी भगवान कृष्णाचं भजन केलं, त्यांचं चरित्र अभ्यासलं, पण त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या रासक्रीडेवर लक्ष केंद्रित केलं. गुजरातमध्ये, उत्तर भारतात रासलीला महत्व आहे. पण वारकरी संप्रदाय संत हे क्रांतदर्शी विचाराचे असल्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या कालाचरित्रावर लक्ष केंद्रित केलं. इकडे लक्ष द्या. सगळ्या भक्ती संप्रदायाचा अभ्यास जर केला तर एक लक्षात येईल की इतर पंथामध्ये जो प्रसाद दिला जातो आपल्यापेक्षा ते जास्त अन्नदान करतात. आपण काय करतो चिपट्या मापट्याचं.
ते काय अन्नदान करतात. जाऊन बघा नर्मदा परिक्रमेला, गेलेला एक माणूस उपाशी राहत नाही, एवढी अन्नदानाची त्यांची आपल्यापेक्षा जास्त मोठी भूमिका आहे. आपल्यापेक्षा शीख बांधव जास्त करतात. जा पंजाबमध्ये, मी तौलनिक फरक सांगतोय, पण ते जे अन्नदान करतात त्याला भंडारा म्हणतात. शीख समाज जो अन्नदान करतो त्याला लंगर म्हणतात. गेल्यानंतर गुरुद्वारात ते म्हणतात, चलिये लंगर चालू है, प्रसाद पाहिये, हाताला धरून नेतात. नांदेडला जाऊन बघा, वर बघा, वर बघा, पहिल्या माणसावर खूप जबाबदारी असते. नाही तर असं बसणं म्हणजे चावडी व दरोडा आहे. वक्त्याचं आत्मबल वाढवण्याचं काम पहिल्या 5 श्रोत्याचं आहे. कुठं आलो होतो? त्या लंगर म्हणतात, कुठे भंडारा म्हणतात. मला एक प्रश्न पडला की ते अन्नदान करतात त्याला भंडारा लंगर म्हणतात, आणि आपण करतो त्याला काला का म्हणतात? वारकरी पंथातच काला, हे सगळ्यांना विचारा. इतर पंथात काला नाही. प्रजापितात काला आहे नाही. सगळ्या पंथांची नावं घ्यायला आपल्याला वेळ नाही. फक्त काला वारकरी पंथात आहे. तिथं का असावा, अन्यत्र का नसावा, याचा मला एक शोधावा लागला. आणि मी त्याचा विचार करताना उत्तर सापडलं की इतर पंथामध्ये भंडारा दिला जातो आणि आपल्यामध्ये काला दिला जातो. याचा अर्थ असा आहे की काला करण्यासाठी भगवान कृष्ण असावा लागतो आणि गोपाळ असावे लागतात. ते फक्त वारकरी पंथात आहे, तर म्हणून इथंच काला आहे, अन्यत्र काला नाही. ही वारकरी संप्रदायाची उंची आहे, इतरत्र काला नाही. आणि काल्याची परंपरा इतकी मोठी आहे. श्रीमद भागवत महापुराणाचा आपण विचार बघा, कळेल तुम्हाला. भागवत महापुराणामध्ये भगवान श्रीकृष्णाने काला केला असं दशम स्कंदात आलंय. मी अत्यंत साक्षीपी बोलतोय, माझ्याकडे लक्ष द्या. मी नेहमी सांगत आलोय, कानानं कीर्तन ऐकलं तर काय नवल आहे, तो तर त्याचा धर्म आहे. डोळ्यानं कीर्तन ऐकता आलं पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की कीर्तन ऐकताना पापणी सुद्धा नाही पडली पाहिजे. त्याचं नाव श्रवण आहे. 7 दिवसावर मृत्यू आलाय. म्हणजे आज रविवार आणि पुढच्या रविवारी तुम्ही मरणार आहे असं कोणी सांगितल्यावर काय कराल? झोप नाही लागायची महाराजा. पण मृत्यू 7 दिवसांनी येणार आहे. पाहता क्षणी परम भागवत असणाऱ्या राजा परीक्षितीने शुकदेवांच्या समोर बसून श्रीमद भागवत कथा ज्या पद्धतीने ऐकली, 7व्या दिवशी त्याचा मोक्ष आला. काय दर्जाचं श्रवण असेल. 70 वर्ष कीर्तन ऐकून स्वप्नात भूत येत असतील तर काय दर्जाचं श्रवण असेल. असलं रद्दी श्रवण माणसाचं. स्वप्न सुद्धा चांगली पडत नाहीत तर हाडळच येते स्वप्नात, त्याला काय करायचं. मी महावीर महाराज 1% सुद्धा इकडचं इकडं बोलत नाही. भगवत पूज्यपाद बडे गौर से सुनिये भगवत. मी खूप लोकांचं ऐकलंय 40 वर्षात, त्या दृष्टीनं बहुश्रुत आहे. भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज सांगायचे, जब साधक का पुण्य बढ़ जाता है तो भगवान पहिले सपने में आते हैं. तिथून सुरुवात आहे. मग किती लांब आहे पल्ला अजून. स्वप्न सुद्धा चांगली पडत नाही. पण चांगली स्वप्न पडण्यासाठी एकनाथ महाराजासारखे असावे लागतात. चांगली स्वप्न पडण्यासाठी तुकाराम महाराजसारखे असावे लागतात. भंडारा डोंगरा आमच्या खूप मोठा सप्ताह होतो. प्रमोद महाराज पवार आहे तिथं, विजू शेठ बसलेत तिथं. शेकड्याने नाही, हजारानं गर्दी आहे, लाखानं गर्दी आहे. त्या उत्सवातल्या कीर्तनातलं माझं वाक्य आहे की संतांना पडणारी स्वप्न सुद्धा किती चांगली असू शकतात. तुकाराम महाराजांना स्वप्न पडलं, त्याच्यात रामकृष्ण हरी मंत्र मिळाला
नाथरायाला स्वप्न पडलं, त्याच्यातून ज्ञानेश्वरी जन्माला आली. याचा अर्थ एका संताच्या स्वप्नानं आम्हाला मंत्र दिला आणि एका संताच्या स्वप्नानं आम्हाला ग्रंथ दिला. ही स्वप्न किती मोठी असते, विचार आहे की नाही किती मोठा. खूप चांगलं ऐकलं पाहिजे. भगवान कृष्णाने काला केला यमुनेच्या वाळवंटात. पण त्या काल्याचं वैशिष्ट्य सांगतो. या अभंगाच्या जवळ जाताना मी इतकं सोपं नाही सांगत आहे, कसा चाललोय ते बघा. हे खूप मोठं रहस्य आहे या अभंगामध्ये. मी पहिल्यांदा सांगितलं की सगळा न्याय देऊ शकेल असं मलाही नाही वाटत. भगवान कृष्णचंद्राने काला केला तो यमुनेच्या वाळवंटात केला, गोपानं घेऊन केला. पण गुरुजी त्यातलं मौज अशी आहे की भागवत वाचा, पण आपल्याला कळेल की भगवान श्रीकृष्णाने काला केला एकदाच केला, पुन्हा नाही. त्यापेक्षा असं म्हणणं श्रेयस्कर राहील. माझ्या मुद्द्याची जर सिद्धता करायची असेल तर, म्हणजे भगवान कृष्णाने एकदा काला केला असं म्हणण्यापेक्षा अवतारी पुरुष असताना सुद्धा त्याला तो एकदाच करता आला. एवढा काला श्रेष्ठ आहे, पुन्हा नाही करता आला. माझ्याकडे लक्ष द्या. हे सांगावं लागेल आता कीर्तनातून. देवापेक्षाही साधू श्रेष्ठ आहे हे मानणारे दोनच पंथ आहेत, एक वारकरी पंथ आणि दुसरा जैन पंथ. जेवढी जैन समाजाला साधूची किंमत कळते तेवढी अन्यांना नाही कळाली अजून. जैन देव मानत नाहीत, साधू म्हणतात. एक साधू जर चालला असेल तर कोट्याधीश असेल तर तो बाजूने पायी चालत जाईल. आम्ही आमच्या कक्षा रुंद केल्या पाहिजेत. साधू थोर जाण, 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 साधू थोर जाण कलियुगी, साधू थोर जाण कलियुगी, कलियुगी, साधू थोर जाण कलियुगी, कलियुगी, साधू थोर जाण कलियुगी, आजच्या कीर्तनातून एवढंच सांगतो की देवापेक्षा सुद्धा साधू श्रेष्ठ आहे असं वारकरी समाजाचं मत आहे. त्याची नांदी सांगतो. देवाने एकदाच काला केला, म्हणजे अवतारी असून सुद्धा त्याला एकटा काला करता आला. पण वारकरी संतांनी मात्र तो वारंवार केला, हे त्यांचं श्रेष्ठत्व आहे. त्याने यमुनेच्या काठावर केला गोपांना घेऊन, आणि वारकऱ्याचा जो काला झाला. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. माझा ज्ञानराजा गोपाळा विलायवाडी, माझा ज्ञानराजा गोपाळा विलायवाडी, माझा ज्ञानराजा गोपाळा विलायवाडी, माझा ज्ञानराजा गोपाळा विलायवाडी. नीट सावध आहे का? आणि तुम्ही गाफील राहू नका. ते ऐकण्यात रमले, त्याला काय करणार ते तरी. मी सुचारूपणानं पुढे चाललोय की एक काला केला भगवान कृष्णाने आणि दुसरा काला केला वारकरी संतांनी. निळोबारायची उंची ऐका मी काय सांगतोय ते. अभंग तर खूप लांब आहे अजून. निळोबारायची उंची इतकी की त्यांनी या अभंगात वर्णन करताना देवानी काला केलं त्याचं वर्णन केलं नाही, संतांनी काला केलं त्याचं वर्णन आहे. हे वैशिष्ट्य आहे नीट अभ्यास केला तर.
आता त्यातली मौज सांगतो सगळी. आता सगळे जवळपास कीर्तनकार प्रवचनकारच आहेत. फार मौज आहे, ते दिसताना कळत नाही. मी आत्ता नाव घेतलं गुरुजींचं. गुरुजी असं म्हणायचे की वारकरी संतांनी उपदेश केला तो हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखरावरनं केला, आणि आम्ही माळशेजच्या घाटात ऐकतोय, त्याला काय करतो? ते कधी कळायचं? ते असं नाही असं. आयुष्याच्या आयुष्य जातील महाराजा. खूप शिकवलं मला त्यांनी. तरी त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या कीर्तनात मी सांगितलं की सदानंद गुरुजी नावाचा ग्रंथ मी 25 वर्ष वाचला, पण त्याची कित्येक पानं मला आजपर्यंत कळाली नाही. हे 2 काले समोर मांडले मी. एक काला भगवंतानी केला आणि दुसरा काला संतांनी केला. पण दोच्यात खूप मोठा फरक आहे. म्हणून मी म्हणलं की निळोबाराचे अभंग कळणं ही सामान्य गोष्ट नाही. माझी मीपणाचा करून फराळ, काय सांगणार आहे तुम्ही? फराळ केला तरी. क्रमसंगतीचा विचार खूप मोठा आहे. वारकरी कीर्तन ही अभ्यासाचीच असावीत. दुर्दैवानं ती विनोदाकडे झुकू लागली. एक खूप मोठं नररत्न नगर जिल्ह्याने दिलं, ते होते प्रातस्मरणी वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे. हिंमत नव्हती समोर जाण्याची. सांगेन मी कधीतरी. तशी माणसं होणारही नाहीत. भगवान कृष्णाचा काला आणि संतांचा काला, तो क्रमसंगतीचा विचार सांगतो. जे ज्ञानेश्वरी वाचतात त्याला कळेल की काय वेळेला असे क्रम बदललेत. थोडं किचकट आहे पण सांगतो. जेवढ्यांच्या पदरात पडेल तेवढ्यांचे पडेल. झोळी फाटकी असेल तर गळून जाईल. ते ऐकण्यासारखं आहे. ज्ञानेश्वरी अत्यंत वेड होऊन वाचावी लागते. ग्रंथाची पानं फाटतील आणि बोटाला घट्टे पडतील याच्यापेक्षा काय होणार नाही. त्यात बुडू देऊन वाचलं पाहिजे. काही लोक म्हणतात, पण मला तेवढं पटत नाहीये, मी तिकडेही जाऊ इच्छित नाही. माझं स्वच्छ मत आहे, तुम्हाला ज्ञानेश्वरी जर कळत नसेल तरी वाचा, तरी वाचली पाहिजे. कशासाठी वाचायला पाहिजे? इकडे लक्ष. कळत नाही मला माहिती आहे. ज्ञानेश्वरीची मी शेकडो पारायण केलेला माणूस आहे. ज्ञानेश्वरी तशी सहजासहजी कळत नाही, कारण भाषा 700 वर्षाची आहे, नाही कळणार. पण सातत्यानं ती वाचत राहिली पाहिजे. एक दिवस असा येईल की ज्ञानेश्वर महाराजच तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगतील, एवढा मोठा अधिकार तुमच्या खाली येईल. वाचतच राहिली पाहिजे, सातत्यानं वाचत राहिली पाहिजे. एक मौज फक्त नानाभाऊ सांगतो, म्हणजे त्यातली गवसलेली तुम्हाला ऐकायचं आहे. मी तर शेकडो कीर्तनात सांगितलं की ज्ञानेश्वरीची खोली कळत नाही, उंची तर नाहीच नाही. खोली पाहण्याचा प्रयत्न केला तर सुंदर सुंदर मोती हाताला लागतील, आणि उंची पाहण्याचा प्रयत्न केला तर नक्षत्राचं चांदणंच हातात येईल, इतकी सुंदर ज्ञानेश्वरी. अभ्यासकांच्या दृष्टीने एक गोष्ट सांगतो फक्त. केव्हा तरी 2-4 दिवसापूर्वी कुठेतरी कीर्तनात मी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांचा अनुस्वार उंचीचा, अनुस्वार मग एक टिंब, अनुस्वार म्हणजे टिंब. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेल्या अनुस्वारावर अजूनही विद्वानांचं एक मत नाही, वाद चालू आहेत. 725 वर्ष झाली तरी 7 शतकाचा काळ लोटलाय. पण भाष्यकारा ते वाट पुसतू का भाष्यकारां ते वाट पुसतू, या अनुस्वारावर खल चालू आहे, मतभेद चालू आहेत, अजून एकमत नाही. मी एवढंच सांगतो, ऐका तरी. ज्या महापुरुषाच्या वाचेतला अनुस्वार इतका उंचीचा आहे, तर शब्द किती उंचीचे असतात, काय ताकद असेल त्याला.
बिंबतरी बचके एवढे परिप्रकाशासी त्रैलोक्य तोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडी अनुभवावी. ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या शब्दाचं वजन सांगतात, तुम्ही नीट ऐका. माध्यान्हाला आलेला सूर्य हा बचके एवढा म्हणजे मुठी एवढाच असतो, एवढाच असतो. पण मुठीवर असणारा सूर्य जसा त्रैलोक्याला प्रकाश देतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा शब्द त्या तोला मोलाचा आहे, त्रैलोक्याला प्रकाशित करणारा. ते काही वाचाळवीर नाही. ज्ञानेश्वर महाराज वृथा शब्द घालवत नाहीत एखादा. उगीच मला सुचलं म्हणून मी सांगत आलो. इकडे लक्ष द्या. हा भीष्मगंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीरू. ज्ञानेश्वर महाराजांनी पितामह भीष्मांचं वर्णन केलंय. माझ्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे लक्ष द्या. गुरुजी, ज्ञानेश्वर मी मानतोय ते माझं पटेल तर पटेल, नाही पटेल तर बारामतीला परत घेऊन जाईल. असं काही नियम नाही की महावीर महाराज पण माझ्याकडे बघतील की सगळा अभंग संपला नाही, असं काही कारण नाही. वेळ संपला की थांबणार आहे. रमत चाललोय मी हळूहळू कीर्तनात, थकून आलोय तरी. एक अनुस्वार जर इतका महत्वाचा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा, तर ज्ञानेश्वर महाराज पितामह भीष्मांचं कौतुक करतात. ते पितामह किती मोठे असतील. एक ओवी खर्ची घातली. आणि आता दुसऱ्या बाजूने सांगतो, याच्यापेक्षा ते महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातला एक अनुस्वार इतका महत्वाचा, मग भीष्मांसाठी ओवी एक खर्च घातली, ते भीष्म किती मोठे. आणि त्याच्या पुढचं माझं मत आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या तोंडातून आपली स्तुती व्हावी याकरता भीष्मांना किती पुण्य करावं लागलं असेल. असे काही उगीच येणार नाही तोंडातून. यांनी आमच्या सप्त्याला 11,000 रुपये दिले. असे वाचाळवीर नव्हते ज्ञानेश्वर महाराज. हे दानशूर करणं आहेत. 11,000 रुपयात होत नसतं. जाऊ द्या. ज्ञानेश्वर महाराजची मौज सांगतो. ज्ञानेश्वरी वाचताना गवसलेली. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त काम. वाचतोय ना श्लोक. तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. ज्ञानेश्वरी अभ्यासात असताना या श्लोकात काय झाली, मौज काय झाली तेवढंच सांगतो, म्हणजे तुम्हाला काला कळेल. या ज्ञानेश्वरीच्या म्हणजे त्या टीकेमध्ये जी गंमत झाली आहे, श्लोक आणि टीका, इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छातीला हात लावून सांगितलं की माझा जो ग्रंथ आहे, माझा जो ग्रंथ आहे खुलासा करतो म्हणजे कळेल, नाही तर कळणारही नाही. ज्ञानेश्वरी जर गीतेवर झाली आहे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या ज्ञानेश्वरीतून गीता जरी बाजूला काढली तरी माझा स्वतंत्र ग्रंथ शिल्लक राहिली. ज्ञानेश्वरीची उंची. गीते विणू रंग दावी, गीतेपेक्षा मी रंग दाखवणार आहे. असे रंग दाखवले. त्यातला एक रंग सांगतो, इकडे लक्ष द्या. निर्माण मोहाजित संग दोषा, हा जो श्लोक आहे त्याच्यात काय शब्द आलाय बघा. भगवान कृष्णचंद्रानी, भगवान कृष्णचंद्रानी, इकडे लक्ष द्या. भगवान कृष्णचंद्रानी श्लोक लिहिताना काय केलाय, निर्माण मोहा, इतकंच लक्षात ठेवायचं. निर्माण मोहा, आधी मान आलाय आणि मग मोह आलाय. निर्माण मोह शब्द काय आहे, आधी मान आणि मग मोह. क्रम कसा आहे, आधी मान, कळते ना मी काय बोलतोय ते, आधी मान आणि नंतर मोह. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी खाली टीका करताना शब्द ज्ञानेश्वरीच्या ओवीत असे वापरले, जया पुरुषाचे कामन सांडून गेले मोहमान. ही मौज आहे. म्हणजे भगवंताने सांगितलं आधी मान आणि मग मोह. ज्ञानेश्वर महाराज आले, ज्ञानेश्वर महाराजांनी मत बदललं. आधी त्यांनी शब्द घालताना मोह घातला आणि मग मान घातला. बदल आहे का नाही? हे खूप सांगायला लागेल. 4 वाजेपर्यंत कीर्तन करावं लागेल. फक्त प्रश्न निर्माण करतो की जगन्नियंता भगवंताने निर्माण केलेल्या शब्दामध्ये बदल करण्याचे अधिकार कोणाला आहेत? ती काय 54वी घटना दुरुस्ती आहे का? नाही 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 नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले.
ते शब्द कसे बदलता येतील? पण ज्ञानेश्वर महाराजांनी बदलले. ते का बदलले ते कधीतरी सांगेल, आता नाही सांगत, ते टॉप सिक्रेट आहे. त्यांनी बदलले. निर्माण मोहाजित संग दोषा जया पुरुषाचे का मन सांडून गेले मोहमान, असं झालं. इथं तसंच झालंय की काला देवानी केला, सगळ्यांनी घेतला. पण ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे निळोबारायांनी मात्र सांगितलं की काला संतांनी केला. सांगू सांगू म्हणता काय मौज आहे दोघांची. पण देव आणि संत यांच्यातलं अद्वय, देव आणि संत याच्यातली मैत्री, देव आणि संत याच्यातलं सख्य, ह्या सगळ्या बाजू या अभंगात प्रगट झालेत. निळोबाराय म्हणतात की काला संतांनी केला आणि त्यांच्याबरोबर नारायण होता. या अभंगाचं पहिलं चरण. काला करती संत जना, 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 काला करती संत जना. सवितांच्या नारायणा, सवितांच्या नारायण वाटी आपल्यानी जासे, वाटी आपल्यानी जासे. सवितांच्या नारायण, सवितांच्या नारायण वाटी आपल्यानी जासे, वाटी आपल्यानी जासे. आत्ताशी तुम्ही खूप चांगले बसलाय आणि चांगलं ऐकू लागलाय, म्हणून माझ्या बुद्धीला प्रसन्नता निर्माण झाली. बहुत बढिया बताता हूं, गौर से सुनो. माझ्याकडे लक्ष द्या. असं चुळबुळ केलं की सगळं गडबड गोंधळ आहे. अहो श्रोते असे आहेत नाना भाऊ, बसल्या बसल्या त्या सतरंजीच्या दोऱ्याच काढतील, निम्म्या अर्ध्या सतरंज्या त्यानेच फाडल्या. तू किती दोरे काढत बसायचे. नाही तर तिथं कणिक पडली असेल पकवाजाची, किती उचलायची, त्याचा उंदीर करायचा, तो उंदीर मोडायचा, मोदक. तो महाराज काय का सांगा ना तिकडे, त्याचा ना आपला वाचता नाही, भंडारा जेवायचा, एवढंच आहे. अरे जन्माच्या जन्म कीर्तन ऐकली तर तसुभर फरक पडणार नाही. उंदीर करण्यात जन्म गेला. एकटक ऐकलं पाहिजे, एक तानता ज्याला म्हणतात. उगी मला म्हणावं लागतं की इकडं बघा म्हणून, एवढा मी देखणार नाही बघा म्हणायला. सूर्यवंशी महाराजांना मगाशी म्हणलं इथं ते बाकडं आहे ते खाली करा, मला खाली उभं राहायचं. अहो ते म्हणले तुम्ही दिसला पाहिजे. म्हटलं दिसण्यासारखं काही नाही आहे, ऐकण्यासारखं मात्र आहे, हे 100% सत्य. सांगत होतो आपल्याशी, सांगायचं इत्यर्थ असा, इकडे लक्ष द्या. म्हणजे एवढं कळलं की संपलं कीर्तन. जास्त काही सांगायचं नाहीये मला. अनुबंध कसा आहे तो तुम्हाला फक्त एवढा सांग. ए ऐका रे, ए पोरांनो इकडे बघा, अनुबंध कसा आहे बारकाईनं ऐकलं तर कळेल. देव आणि संत या दोघांनी काला केला. देवानी पण केला, संतांनी पण केला, होय की नाही. पण दोघातली मौज इथं निळोबारायांनी मांडली. तेवढंच सांगायचंय, जास्त काही नाही. चंद्रभागेच्या वाळवंटात संतांनी काला केला आणि यमुनेच्या वाळवंटात देवानी काला केला. पण मौज त्याच्यातली काय आहे, जेव्हा देवानी काला केला, इकडं लक्ष द्या, देवानी जेव्हा काला केला तो काला देवाने केला आणि वाटायचा अधिकार संतांना दिला. कळतंय का काही? मुदा घेऊन या करी, मुदा घेऊन या करी, मुदा घेऊन या करी, मुदा घेऊन या करी. पेंदा वाटी तो
तोषी दोरी वाटे तोषी दोरी घरे घरे दही भात घरे घरे दही भात घरे घरे पेंदा वाटी तोषी दोरी पेंदा वाटी तोषी दोरी घरे घरे दही भात घरे घरे दही भात म्हणजे काला देवानी केला, वाटायला कोणी? पेंद्याला सांगितलं तू कर वाट, वाटायचं काम संताकडे. आता उलटी घटना काय घडली? काला संतांनी केला आणि वाटायला देवाला लावला. काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी या पुल्या निज हस्ते. पेंद्या म्हणला तेव्हा आम्हाला राबवलंय, आता तू कर. आम्ही काला करणार, तू वाटायचं काम, म्हणजे तू वाटायचास. हे एकच नाही, असे शेकडो प्रसंग सांगेन मी, शेकडो. जाऊ दे, नाही सांगत. बरं एखादा सांगतोच चला, तुमची पण उपासमार करत नाही मी. उगी एक झलक म्हणून. आहे की बरं? बंद करा. पूर्वी काय असायचं, कीर्तनाला बायका यायच्या, त्यांच्या मांडीवर बाळ रडायची आणि विक्षेप व्हायचा. ती सध्या आता पुरुषांच्या खिशात रडतात, ती मोठीच अडचण. नाही, गुरुजींनी स्वर दाखवला, गुरुजीकडे माझं. त्यांच्यावर मी कसा रागवेल, मला पुण्यात कीर्तन करायचे. ते जुने आमचे वारकरी आहेत, कायम त्यांचं कौतुक केलं खूप वेळा. की कित्येक माणसं निवृत्त झाल्यावर बधीर झालीत, काय करणार पुढं? यांच्याकडे बघून ठरवा. रोज भजन आहे. परकाळे गुरुजी म्हणजे एव्हरग्रीन आहे. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, रोज. या पुण्यात एक मुद्दा सांगून जातो, नीट लक्षपूर्वक ऐका. लंकाधिपती रावणाने सीतामाईला चोरून नेलं, पळवून नेलं. सीताहरण झालं. अशोक वाटिकेमध्ये तिला ठेवलं होतं. हे सगळं काही रामायण सांगत बसत नाही. झालं का नाही? साम दाम दंड भेद या चारीचा विचार करावा म्हणून पहिल्यांदा रावणाची समजूत काढण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी अंगदाला पाठवलंय. भावार्थ रामायण वाचा आपण, फार सुंदर आहे. अंगद गेलाय सांगायला. अंगदाने सगळं सांगितलं समजून, पण अंगदाचं ऐकलं नाही रावणाने. त्याला रामायणामध्ये अंगद शिष्टाई असं म्हटलंय. हे प्रकरण मोठं आहे. अंगदानं शिष्टाई केली. एक कलम. महाभारतात या, महाभारतामध्ये एक शिष्टाई झाली आणि ती शिष्टाई प्रसिद्ध आहे कृष्ण शिष्टाई नावानं. दुर्योधनाला सांगण्यासाठी भगवान कृष्ण स्वतः गेले होते, युद्ध नको करूस, जीवितहानी करू नकोस. मी रात्रीच कीर्तनात सांगितलंय उदगीर जवळ की भारतीय युद्ध एवढा नरसंहार कधीच झाला नाही. अजून सुद्धा कुरुक्षेत्राची भूमी ही रक्तरंजित आहे, नाही झाला कधीच. म्हणून आता करू नकोस. पण भगवान कृष्णाचं सुद्धा दुर्योधनाने नाही ऐकलं, दशानन रावणाने नाही ऐकलं. दोन्ही ह्या दोन शिष्टाई झाल्या विजूशेठ. एक शिष्टाई अंगद शिष्टाई आणि दुसरी शिष्टाई कृष्ण शिष्टाई. हे सांगायचं काय कारण आहे दोन्ही शिष्टाई? त्यातलं रहस्य लक्षात घ्या. त्याचा अर्थ असा आहे, देव आणि भक्त कसे आहेत
या दोन शिष्टाईमधनं नातं कळतंय. काय नातं आहे? नातं इतकंच आहे, जेव्हा देव संकटात होता तेव्हा भक्तानं शिष्टाई केली आणि भक्त संकटात होते तेव्हा देवानं शिष्टाई केली. असं नातं आहे त्या दोघांचं, लक्षात ठेवा. प्रभू रामचंद्र संकटात असताना अंगद शिष्टाईला गेलाय आणि पांडव संकटात असताना भगवान शिष्टाईला गेलाय. असा अनुबंध धरून पेंद्या सांगतोय, आता तू काला वाटला पाहिजे, आम्ही काला करतोय, तू वाटलं पाहिजेस. वाटिया पुल्या निज हस्ते देव वाटतोय. किती सुंदर चित्र असेल. पितांबराची खोळ असणारा भगवान हातामध्ये काला घेऊन वाटतोय. लोकांना महत्व कळत नाही. एखादं नाणं गुळगुळीत झालं का नाही चलनातलं की ते चालत नाही. 10चं नाणं त्याच्यावर जे काटा छाप गेलं, वाण्याच्या दुकानात गेलं की त्याला द्यावं 10 रुपयाची चहाची पत्ती, हे नाणं चालणार नाही. खूप वेळा वापरलं चालत नाही. आणि तसल्या नाण्याला मोक्ष मिळाला तर देवाच्या पेटीतच मिळतो. चांगलं कळते तर खुलासा कशाला केला पाहिजे आपण? काल्याचं महत्व कसं कळणार महाराजा? आता जे वाक्य सांगणार आहे त्यात तुम्हाला महत्व कळेल की देव स्वतः हाताने जेव्हा देतो तेव्हा काय घडतं, काय घडतं त्याचं मूल्य कळेल. आता याच्यामध्ये मुरमुरे आहेत. हंडी फोडली की मुरमुरे, होय की नाही? हे माझं आहे, तुम्हाला पटावं असा माझा आग्रह अजिबात नाही. ज्याला एखाद्या गाण्याचं कंपोजिंग स्वतःचं असतं का नाही, आहे का गुरुजी? एक शब्द वापरू का, चांगला शब्द सांगू? कोणताही कलाकार असू दे, बुद्धिमान माणूस असू दे, त्याला स्वनिर्मितीचा आनंद खूप असतो. आणि दुःखही सांगून जातो. सध्या वारकरी संप्रदायामध्ये असं चित्र आहे की 14 विद्या आणि 64 कला आहे, त्याच्यात एक 65वी कला आली आणि त्या कलेचं नाव आहे वक्तृत्व चौर्य. स्वनिर्मितीचा आनंद खूप मोठा आहे, ती करायला शिका. त्याला वक्ता दस सहस्त्रेषु म्हणतात. मी खूप साधू संतांजवळ राहिलो. एक खूप मोठं व्यक्तिमत्व जुन्नर तालुक्यातलं ते होते संतवीर वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख. त्यांनी वारकरी महामंडळाची स्थापना केली. ते असं म्हणायचे, याचं थोडं त्याचं थोडं करून सांगणं त्याला गोधडी कीर्तन म्हणायचे. स्वनिर्मितीचा आनंद खूप मोठा आहे. तेव्हा आता हे मुरमुरे आहेत का नाही, मी काय सांगतो ते ऐका. हे मुरमुरेच आहेत ना. तर सांगू म्हणता, फरक सांगतोय तुम्हाला. या मुरमुऱ्याला एवढंच घेऊन जा घरी तरी कल्याण होईल. या मुरमुऱ्याला भैयाचा हात लागला की भेळ होती, देवाचा हात लागला की काला होतो. एवढा नाही तर चौपाटीला आहेच की तो भैया. असं फरक सांगतोय. याच्यापेक्षा ती चटकदार असते. शेव वगैरे आंबट गुळ चिंच टाकून चटक मटक चाट गल्ली. नानाभाऊ त्यातला फरक एवढाच आहे की त्याच्यात आणि याच्यात फरक काय. ह्याच्या 4 लाया हातात पडल्यानंतर माणूस तशी भेळ अशी करतो का? ती भेळ आहे आणि हा काला आहे. कारण त्याला देवाचा हात लागलाय. वाटी आपुल्या आणि जे हसते भाग्याचा तो पावे येथे विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
टाळी वाजवा, टाळी वाजवा. गोपाळ घुमाई, जय 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 गोपाळ घुमाई, गोपाळ घुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. गोपाळ घुमाई, गोपाळ घुमाई, गोपाळ घुमाई, गोपाळ घुमाई, गोपाळ घुमाई. देवाधिदेवा जगत्रया जीवा, देवाधिदेवा जगत्रया जीवा, देवाधिदेवा जगत्रया जीवा, देवाधिदेवा जगत्रया जीवा. हरियेसी केशवा विनंती माझी, विनंती माझी. वारकरी संप्रदायाचा असा शिरस्ता आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीला सांगितल्याशिवाय काला पूर्ण होणार नाही. प्राप्त राहिलेला वेळ तो भगवान कृष्णाच्या लीला सांगतो. रोजच काला ऐकतो आपण. वारकरी संप्रदायाचा सप्ताह असेल तर काला आहेच आहे, वक्ता वेगळा असेल तरी काला आहेच ना. पण तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता वेळ नाही आहे मला सांगायला, पण गीता तत्व जसं नित्य नूतन आहे तसं भगवान श्रीकृष्णाची लीला सुद्धा नित्य नूतन आहे. रोज ऐकावी वाटते, त्याला कंटाळा येत नाही. पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगणं इतकं सोपं नाही आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, वारकरी संप्रदायाचा सप्ताह जेव्हा असतो त्यावेळेस सप्ताहामध्ये सगळी कीर्तनं असली तरी सुद्धा सगळ्यात अवघड कीर्तन हे काल्याचं कीर्तन आहे. म्हणून ते शक्यतो वयस्कर माणसाकडे दिलं जातं. तुम्ही असं मला म्हातारा म्हणून बघू नका, त्या दिशेनं वाटचाल सुरू आहे आता. पण मला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये नगर, खेड, आंबेगाव, जुन्नर या टप्प्यामध्ये सप्ताह असेल तर काल्याचं कीर्तन संत कोंडाजी बाबा ढेरे यांचंच असायचं. हे गोड कीर्तन करायचे कोंडाजी बाबा ढेरे. प्रति तुकाराम महाराज अशी त्यांची ओळख होती. सुंदर कीर्तन करायचे. त्यांची मी शेकड्यानं कीर्तन ऐकली कोंडाजी बाबांची. त्यांचं एक वाक्य सांगू का? ते कीर्तनामध्ये असं म्हणायचे, काल्याचं कीर्तन चालू असताना ग्राम्य बोलायचे, पारुंड्याचे होते, भाषा ग्रामीण होती पण गोड होती. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, मग ते सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. ग्रामीण बोलायचे. एकदा ते काय म्हणले माहिती आहे का? काल्याच्या कीर्तनात जरा लांबलं कीर्तन, तेच म्हणले, लय बुवाबाजी करायची नाही, आवरून घ्यायचं. आणि तरी 1:30 वाजता काला सोडला. गोड कीर्तन करायचे, अतिशय गोड. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगणं इतकं सोपं नाही. सुभाषितकारांनी असं म्हटलंय, हिमालयाच्या उंचीचं काजळ सप्त सिंधूमध्ये मिसळून त्याची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली आणि पृथ्वीचा कागद करून स्वयं शारदा लिहायला बसली तरी तुला ते लिहिता येणार नाही. कसं असेल? कसं असेल? पण भाषा प्रभू असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांना ते शक्य आहे. पुनश्च एकदा ज्ञानेश्वरीचा विचार सांगतो. थोडा वेळ बंद करा.
आणि इकडे लक्ष द्या. किमान आपलं सुदैव रिंगटोन तरी बरी होती. मला तर नानाभाऊ माझा विचारच आहे की ह्या सुधारणा करतच राहिलं पाहिजे. एरवी का म्हटलंय तीक्ष्ण उत्तरे, आपण बदल केले पाहिजे. नाही कळणार तुम्हाला कदाचित, पण हजारो कीर्तनकारांनी आपलं आयुष्य जाळून संत वाङ्मय जिवंत ठेवलं. हे कीर्तनकारांचे खूप मोठे उपकार आहेत. लक्षात कित्येक कीर्तनकारांच्या मुलांच्या परीक्षा असताना सुद्धा बाप म्हणून ते घरी नाहीत. हा केवढा मोठा त्याग आहे. असं वाटतं का की तुम्ही पैसे देता म्हणून ते येतात? त्यांच्या त्यागाला मूल्य नाही. म्हणून मी म्हणालो की आपल्यापेक्षा साधूची किंमत ओळखायला जैन आपल्यापेक्षा पुढे आहेत. किंमतच झाली पाहिजे. असं नाही म्हणलं या बुवा, त्यांची किंमत कळत नाही, तुमची लायकी कळते. त्यांची किंमतच आहे. हिरा किमती आहे, गावंढळाला कळत नाही, त्याला काय करणार? त्याच्या बुद्धीचा दोष येतो. ज्ञानेश्वर महाराज भाषाप्रभू असल्यामुळे त्यांना ते शक्य आहे, जे शारदेला शक्य नाही. मी साहित्यिक या नात्यानं सांगतो, कळेल तर बघा. एखाद्या संकुचित विषयाचा विस्तार करणं हे सोपं असतं, पण विस्तारित विषयाचा संकोच करणं हे महाकठीण असतं. नाही करू शकत. पण ज्ञानेश्वर महाराज करू शकतात. जे सरस्वतीला जमत नाही भगवान कृष्णाचं चरित्र, ते ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओळीत संपवलं. ती भाषा केवढी समृद्ध असेल, कधीतरी नीट ऐका. जे सुभाषितकार म्हणतात की सप्त सिंधूमध्ये ती शाई टाकली आणि मग त्याची लेखणी केली आणि मग पृथ्वीचा कागद करून स्वयं शारदा लिहायला बसले तरी पूर्ण होणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी कर्तुम अन्यथा कर्तुम असल्याने ते करून दाखवलं. एकच ओवी, दुसरी नाही. ऐकायची. देवकीने उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, शेकी उपया गेला पांडवाशी, संपलं कृष्णचरित्र. ज्ञानेश्वर महाराजच करू शकतात. एक वाक्य सांगतो म्हणजे तेवढ्यात तुम्हाला कळेल कृष्णचरित्र काय आहे. नीट ऐका म्हणजे कळेल. इथपासून तिथपर्यंत अत्यंत चांगले लोक बसलेत. पंख्याचा आवाज सुद्धा त्रास देतोय. पण तो गरजेचा आहे म्हणून ठेवलाय मी तो. घेऊन जा एवढं कीर्तन काल्याचं. एक वाक्य एवढं खूप मोठं वाक्य आहे, फार सुंदर वाक्य आहे. मोठं आहे जरा, पण क्रमशः सांगतो कळण्यासाठी. एखादी सामान्य व्यक्ती स्वकर्तृत्वानं असामान्य पदावर जाऊ शकते. एखादी सामान्य व्यक्ती स्वकर्तृत्वानं असामान्य पदावर जाऊ शकते, पण असामान्य पदावर गेल्यानंतर त्या व्यक्तीला सामान्य होता येत नाही. पुढे पण असामान्य पदावर असताना सुद्धा जी व्यक्ती सामान्यपणानं राहू शकते त्याच व्यक्तीला असामान्य म्हणतात. हे लक्षात ठेवा. लगेच नाही करणार, घरी जाऊन लय विचार करावा लागेल. परत सांगतो एकदा. एखादी सामान्य व्यक्ती स्वकर्तृत्वानं असामान्य पदावर जाऊ शकते, पण असामान्य पदावर गेल्यानंतर त्या व्यक्तीला सामान्य होता येत नाही. पण असामान्य पदावर असताना सुद्धा जी व्यक्ती सामान्यपणानं राहू शकते त्याच व्यक्तीला असामान्य व्यक्ती म्हणतात. आता सांगतो चरित्र. भगवान कृष्ण एक गवळ्याचा मुलगा. हीच ओळख आहे ना. मी नाही सांगत, नामदेवांनी सांगितले.
अरे गवळ्याच्या मुला झोंबसी, अरे गवळ्याच्या मुला झोंबसी, गवळ्याच्या मुला झोंबसी, अरे गवळ्याच्या मुला. अरे गवळ्याच्या रिपुकंसाच्या, अरे गवळ्याच्या रिपुकंसाच्या करुणा येऊ दे तुला झोंबसी, अरे गवळ्याच्या मुला झोंबसी, अरे गवळ्याच्या मुला. अरे गवळ्याच्या रिपुकंसाच्या, अरे गवळ्याच्या रिपुकंसाच्या करुणा येऊ दे तुला झोंबसी, अरे गवळ्याच्या मुला झोंबसी, अरे गवळ्याच्या मुला. आमच्याकडे बारामतीला त्याला गुराखी म्हणतात, तिकडे काय म्हणतात? गुराखीच ना, हे की नाही? गुरामागं जातात पोरं, काय म्हणतात? मग गुरामागं जी पोरं जातात हातात काठी घेऊन, ती कोण असतात? शालांत परीक्षे 97% मेरिट लिस्टला आलेली गुरामागं 97% पडले मॅट्रिकला, गुरामागं. नाही 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 नाही, ज्यांनी 5वी मध्ये 5 वेळा पाया भक्कम केला ती मसरा माग. मी काय व्यक्तिमत्व खाली आणत नाही, पण एक साधा गवळ्याचा मुलगा पण द्वारकेचा राजा झाला, किती असामान्य झाला. मारुती बुवांनी म्हटली ती गवळण, आता म्हणत नाही मी. गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण संवासनी बैसला. मी अभ्यास केले ना 40 वर्ष, त्या अभ्यासाच्या मापानुसार इकडे लक्ष द्या. जगामध्ये 2.5 गाव सोन्याचे, त्यात भगवान कृष्णाची नगरी सोन्याची द्वारका, त्याने मित्राला दिलेली सुदामपुरी सोन्याची, आणि रावणाचा अर्धा गाव सोन्याचा. बस, तरी श्रीमंत होती द्वारका. द्वारकेचं वर्णन आहे, द्वारकेची माणसं सोन्याच्या घरात राहत होती, हे नवल नाही, हे नवल नाही. सोन्याच्या ताटात जेवत होती, सोन्याच्या ताटात जेवत होती, हेही नवल नाही. जेवल्यानंतर ताट घासत नव्हती, फेकून देत होती, हे नवल आहे. आपण फेकतोय पण थर्माकॉलच्या, ही आपली श्रीमंती आहे, थर्माकॉलच्या. त्या नगरीचा तो राजा झाला. किती असामान्य, गाई गुरं राखणारा एक मुलगा. मी काय म्हणतो आता नाही करणार, मी काय म्हणतोय ते अवतारी पुरुष बाजूला विषय ठेवत, अवतारत्व बाजूला ठेवा, कर्तृत्वाला काहीतरी विचारपूर्वक पाहाल का नाही? काय असं म्हणायचं त्याला काय शक्य आहे, ते अवतारीच होतं. मी आळंदीत सांगितलंय मोठ्या उत्सवात की ज्ञानेश्वर महाराजांना चमत्काराच्या चौकटीत बसून आम्ही त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष तर करत नाही. तिकडून बघा की भगवान कृष्ण द्वारकेचा राजा झाला. अहो नीट ऐका मी काय वाक्य सांगतोय. एक गवळ्याचा मुलगा द्वारकेचा राजा झाला, पण एवढ्या असामान्य पदावर होता तरी सुद्धा गरीब मित्राने आणलेले पोहे त्याने आनंदाने खाल्ले. हे त्याचं असामान्य पद आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज भगवान कृष्ण खूप मोठा आहे, अगम्य असं चरित्र आहे. भगवान जेव्हा आनंदानं जन्माला अवताराला आला तेव्हा कोण आनंद झाला? सगळंच वादग्रस्त आहे. जन्म झाला तुरुंगात, प्रागट्य गोकुळात. हे सगळे कृष्णचरित्र ऐकलेले लोक आहे, मला काही विस्तार करायचं कारणही नाही. पण असं नाही म्हणायचं की तुरुंगात जन्माला आले ते कृष्ण होतात, काहीतरी गडबड होईल मोठी. असं होतं ना. कीर्तन काल्याचं संपलं, एक बाई मला भेटायला आली, माझ्या पार डोकं ठेवलं, म्हणली महाराज माझा नातू दुसरा कृष्ण आहे. म्हणलं का हो आजी कसं काय? मग माती खातो की तू? अगं बाई त्यांनी खाल्ली तुझ्या नातवानं खाल्ली, काही फरक आहे का नाही? त्यांनी 12 गाव अग्नी गिळला, तिकडं बघितलं का कधी तू? तुझ्या हातात नातवाच्या एक इंगळ देऊन बघ,
अशी तुलना नाही होऊ शकत. भगवान कृष्ण आले न कोण आनंद झाला. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. नंदाला आनंद झाला. मी आता सांगाल सामाजिक भान ठेवायचं आता फार गरजेची गोष्ट आहे. आपल्या देशातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व, द आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी, खूप मोठं व्यक्तिमत्व. त्यांनी दिल्लीला एक कॉन्फरन्स केली, द इंडियाज मिसिंग डॉटर्स या सब्जेक्टवर. सगळे स्पिरिच्युअल लीडर्स बोलवले. मलाही त्याचं निमंत्रण होतं. त्या कॉन्फरन्स माझं 18 मिनिटाचं भाषण माझं अत्यंत विद्वत्ता प्रचुर आहे. ऐकून बघा. द इंडियाज मिसिंग डॉटर्स म्हणजे भारतातल्या हरवलेल्या मुली, अर्थात भारतातलं मुलींचं व्यस्त प्रमाण. समाज झोपलेलाच आहे अजून. पंजाबमध्ये दर 1000 फक्त 700 मुली आहेत आणि महाराष्ट्रात दर 1000 फक्त 800 मुली आहेत. आता काय बोलणार. आता एवढंच बोलता येईल, आपल्या पाण्याचा गडी फुटला. मुलींचं व्यस्त प्रमाण. या पार्श्वभूमीवर तुम्ही भगवान कृष्ण पहा. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, होय की नाही. वसुदेव गोकुळात आले आणि मुलगा ठेवला आणि मुलगी घेऊन गेले. काय कळतंय. हजारो वर्षापूर्वी मुलीचा स्वीकार करणारा वसुदेव हा सर्वात मोठा समाज सुधारक आहे. लक्षात ठेवा. कधीतरी आपण त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. मी त्या कॉन्फरन्समध्ये सांगितलंय, मी ते सांगत बसत नाही आता. कोण आनंद झाला. कोंडाजी बाबाच सांगायचे कीर्तनात. जेव्हा त्यांना कळलं की गोकुळात आनंदानं तुझा काळ वाढतोय, त्यांनी पैजेचा विडा मांडला कंसाने आणि आवाहन केलं, जो कोणी कृष्णाला मारून येईल, जो कोणी कृष्णाला मारून येईल त्याला बीड जिल्हा बक्षीस दिला जाईल. आपला नाही द्यायचा. आता नगरमध्ये कीर्तन चालू आहे आणि आमची बारामती तर आम्ही कधीच देणार नाही. का कुणाला माहिती, पण लेडीज फर्स्ट अँड देन जेंट्स हा तेव्हापासूनचा कायदा आहे. पहिल्यांदा एक बाई सुटली. भागवत बोलतंय, होय की नाही. असंच आहे ना. पहिल्यांदा कोण उठली, एक बाई उठली, पूतना नावाची राक्षसी. ती म्हणली, काय अजून ते 5 दिवसाचं बाळ आहे, तुम्ही काय त्याचं कौतुक करत बसलाय, आत्ता जाते मारून येते. पूतनेचा आख्यान वाचा भागवतातलं. तेव्हापासून विजू शेठ अशी परंपरा आहे, लेडीज फर्स्ट देन जेंट्स. मी आता परवा विजू शेठच्या मुलीचं लग्न झालं, इतकं सुंदर झालं. मी त्यांना सांगितलं शाही विवाह झाला तो. पण लग्नामध्ये पुकारलं जातं, पहिली पंगत बायकांची बसेल, मग गाड्यांनी बसायचं. मला काही कोडं कळलं नाही. मी एक दिवस जाऊन त्याला विचारलं, असं का हो, जर समतेचं वारं वाहतंय असं का लेडीज फर्स्ट. ते म्हणले, महाराज तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते, हे नाही कळत. काय लोक तरी अजब आहेत, म्हणजे आम्हालाही शकवतात ते. तुम्हाला नाही कळणार. म्हणलं काय नाही ते तरी सांगा. अहो म्हणले, बायकांना पहिल्यांदा बसवायचं याचं कारण, पहिल्या त्या जेवून गेल्या की चालतंय, नंतर आमटीत बादली ओटली तर पुरुषांना कळत नाही, म्हणून त्यांना नंतर बसवायचं. नाही तर बायका म्हणतात आमटी पातळ झाली, त्यांना जीव घालायचं. राहिलेली 2 बादल्या जरी आचार्याने ओतल्या तिथे फुरका मारून जातात, पण त्यांना कळत नाही काय. निदान लग्नात रहस्य कळलं, हे काय कीर्तन कमी कळलं तुम्हाला. पूतना आली आणि पूतनेनं, फार सुंदर कथा आहेत त्या सगळ्या. दशमस्कंद वाचा आपण. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. आली ती, पण जाताना कंस महाराजांनी तिचा सत्कार केला, असं भागवतात वर्णन आहे. ती निघाली जेव्हा गोकुळात, तेव्हा तिचा सत्कार केला. तेव्हा सभासदाने विचारलं, काम झाल्यानंतर सत्कार करणं ठीक आहे, अजून ती चालली आहे, आधीच सत्कार करायचं काय कारण. त्या कंस महाराज म्हटले,
अहो म्हणले तिचा सत्कार केला पाहिजे. चांगली कापसेची पैठणी दिली त्या बाईला येवल्याची. असं का केलं म्हणले सभासदांनी. ते कंस महाराज म्हणले मला माहिती आहे ती चालली आहे, परत येणार नाही, म्हणून आहेर उरकून घ्या. ती चालली आहे पण परत येणार नाही ती. पुतनेचं तसंच झालं. पुतना संपली, महाबळ दैत्य संपला, शक्टासुराचा वध केला. असे एक एक यमसदनाला पाठवले आणि भगवान आता रांगू लागले. संतांनी त्या रांगण्यावर सुद्धा अत्यंत चांगल्या तत्वज्ञान प्रचुर अशी रचना केली. परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, गवळीया घरी वाक्यावाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, गवळीया घरी वाक्यावाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. रांगतानाच्या काही लीला केल्या. कुबेरपुत्र त्याच्या दारात वृक्ष रूपानं होते. त्या कुबेरपुत्रांचा भगवान कृष्णाने उद्धार केला असं भागवताचं दशम स्कंद बोलतोय. 5 वर्षाचे झाले भगवान. हे सगळे सवंगडी गोळा केले, पेंद्या वडज्या वाकड्या बोबड्या. त्यानं विचारलं काय रे तुम्ही असे पाप्याचे पितर आहेत, आई खायला देते का नाही. ते म्हणले कृष्णा लोणी आणि तूप मागितलं तर धम्मक लाडून चापट पोळी मिळते. मग तुमच्या घरचं लोणी सगळं नगरला जातं. आताचा गवळीत असलाच आहे बरं का. म्हणजे इकडं लोणी विकतो, दूध विकतो आणि येताना पावन बटर घेऊन येतो, पिझ्झा बेस. आणि पोरं पाव खाऊन आतपाव झाली तशीच. माझी आजी 105 वर्ष जगली पण ती बाजरीची भाकरी आणि लोणी खात होती. शेवटपर्यंत एक दात पडला नाही का डोळ्याला चष्मा लागला नाही. आणि 8वीतला मुलगा कॉम्प्युटर पुढे बसलाय. कसं कडेला जायचं ते महाराजा सांगा. जाड भिंगाचा चष्मा घालून असं. काय खरं सांगते ते खोटं सांगत नाही. अहो ती वर्गात नीट बसत नाही तर कीर्तनात कसं इकडं लक्ष द्या. म्हणून त्यानं जरा बसवलं तिथं, इकडं बसा. सगळे गोपाळ जमले आणि भगवान कृष्णाने सांगितलं की याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आणि चोऱ्यांचं सत्र सुरू झालं. या घरी चोरी, त्या घरी चोरी, त्या घरी चोरी. चोऱ्याच सुरू झाल्या. तुमच्या नगरला बरं आहे जरा, पण आमचा पश्चिम महाराष्ट्र आहे ना तो अतिशय खाष्ट सासवा. आमच्याकडच्या सासवा फार खाष्ट. मी स्वतः बघितलंय. माझी आई, माझ्या आजोबा जिवंत होते तोपर्यंत पुढे वाढायला आली नाही. अशी गोषा घराणी होती, येत नव्हती. एकदाच पदर पडला होता. माझ्या आजोबा, मी 9वीला होतो, माझे आजोबा म्हणले पुरुषोत्तम तुझ्या बायकोच्या डोळ्यावर इथं खेळा ठोकून घे म्हणजे परत पडणार नाही. सासू तर अशी होती. खरं तर खाष्ट सासू कशी असते हे दाखवण्यासाठीच देवानी ललिता पवारला जन्माला घातलं. देवाने तिला डोळा बी तसलाच दिला होता. आहे का नाही. एक म्हातारी आली, म्हातारी म्हटली तुमच्याच घरी कसा काय येतो, येऊ दे माझ्या घरी, धावतेच त्याला. भगवान म्हणले सेक्रेटरी पेंद्या पत्ता टिपून घे. म्हातारी आगाऊपणा करायला लागली. संध्याकाळी त्याच घरी टोळी गेली. लोणी खा खाल्लं. पण जाताना अशी लीला केली भगवंताने, एक लोण्याचा टप्प्या गोळा घेतला, त्या म्हातारीच्या तोंडाला लावला, त्या सुनांच्या तोंडाला लावला आणि स्वारी पशार झाली.
काय निसर्ग नियम असेल, म्हातारी माणसं लवकर उठतात, झोप लागत नाही. बरं उठतात ती उठतात, दुसरी झोपलेली बघवत नाहीत. भांडणं घरात त्याच्यावरूनच आहेत. कसं बरं वाटलं. काय गं बाई म्हणतील, आताशी कीर्तन सुरू झालं, इतक्या वाडूळ काय चाललं होतं. ते उठवलं, उठा उठा उठा. त्या सुना उठल्या लगबगीने. आणि मग सासूच्या लक्षात आलं की त्यांच्या तोंडाला लोणी होतं सुनांच्या. आणि मग तिने त्या सुनांची खरपूस हजेरी घेतली. तुम्ही खाता होय ग, आणि त्याचं नाव घेता त्या पोराचं, लाजा वाटतात का तुम्हाला? त्या गोऱ्या मोऱ्या झाल्या सुना सासूरवासनी. मग थोरल्या सुनेचं जेव्हा सासूबाईकडे लक्ष गेलं तेव्हा तिच्या लक्षात आलं आत्याबाई पण आपल्याच मतदारसंघातल्या आहेत. तिच्या तोंडाला लोणी होतं. ती आत गेली आणि एक आरसा घेतला आणि त्या म्हातारी पुढे धरला. आत्याबाई काय बघा बघा. आरसा बघितल्यावर तिच्या नथी सकट तोंडाला लोणी. अगं बाई म्हणली, माझ्या कोणी लावलं? म्हणले आमच्या लावलं त्यांनी तुमच्याही लावलं, ते रात्री आले होते सगळे. म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. आजी चोरी केली घाले, आजी चोरी केली घाले. म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. आजी चोरी केली घाले, आजी चोरी केली घाले. म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. अशा काही लीला चालू होत्या भगवान कृष्णाच्या. शेवटी सगळ्या गवळणी यशोदेकडे आल्या आणि तिने सांगितलं, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदेने त्याच्या हातात काठी दिली, घोंगडी दिली, शिदुरी दिली. आणि भगवान कृष्णाने आपल्या सगळ्या सवंगड्याला हाक मारली, तुम्ही सारे मिळून गोपाळ रानात या. तुम्ही सगळे रानात या. पेंद्या वडज्या वाकड्या बोबड्या आपापल्या शिदोऱ्या घेऊन निघाले. फार सुंदर वर्णन केलंय, फार सुंदर. मी आता म्हटलो ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भाषा प्रभू. त्यांच्या वाकड्या उभं राहण्यावर त्यांनी काव्य केलं. कित्येकाने त्याच्या बासरीवर काव्य केलं. ते रूप बघून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा भारावले आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. गोंगडी चांगली कानोबा तुझी, गोंगडी चांगली कानोबा तुझी, गोंगडी चांगली कानोबा तुझी, गोंगडी चांगली. कदाचित ज्ञानेश्वर महाराज पाहत होते की भगवान कृष्ण निघालाय. हातामध्ये काठी घेतली, खांद्यावर घोंगडी घेतली, मयूर पिच्छाची टोपी घातली, पेंद्या वडज्या वाकडे यांच्यासह निघालाय. आणि ती घोंगडी बघून ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणातले शब्द बाहेर पडले. काय तुझी घोंगडी आहे रे, फार चांगली आहे. पण कृष्ण तू अप्पल पोट आहेस, स्वतःला चांगली घेतलीस, आम्हाला कसली दिलीस रे. षडगुण ऐश्वर्य गोंडे असणारी सर्वांग सुंदर घोंगडी तू स्वतःला घेतलीस. आणि रक्त रेत जंतू नरक मुताने भरली रे, नवाठाई पाठून गेली तिथवा आम्हा सिद्धी दिलेली. असली घाणेरडी घोंगडी मळमूत्रयुक्त तू आम्हाला दिलीस. तुझा विग्रह कसा आहे, असा भेद करू नये रे देवा. काय तत्वज्ञान प्रचुर अशा शब्दांची रचना आहे ज्ञानेश्वर महाराजांची. घोंगडी काळी घोंगडी, 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 घोंगडी काळी घोंगडी. हाती काठी, हाती काठी, काठी काठी, घोंगडी काळी घोंगडी, घोंगडी काळी घोंगडी, घोंगडी काळी घोंगडी, घोंगडी काळी घोंगडी. महावीर महाराज कधीतरी परत एकदा येईल घोंगडी सांगायला केडगावला. किती सुंदर घोंगडी आहे. भगवान निघाले.
चला आता वॉर्निंग बेल आली. असू दे आता, जसं असेल तसं ऐका. ऐका काय महेश? गोपाळ काला गोड झाला, गोविंदाने गोड केला. काल्याचं कीर्तन झालं. समारोप करत असताना हे सारा परिवार जो आहे, सूर्यवंशी परिवार, एक चांगला निर्णय घेतला की आत्ताच त्यांचे सारे बंधू या ठिकाणी आहेत. म्हणजे सर्वश्री बापूसाहेब, गोवर्धन शेठ, रवी शेठ आणि आमचे वारकरी संप्रदायाचे एक साक्षेपी तत्वचिंतक असे हरिभक्तीपरायण महावीर महाराज. त्या भावंडांनी विचार केला की योगायोग असा आहे की वडिलांचं सुद्धा नवमीच्या तिथीला निर्वाण झालं आणि बाप्पांचं निर्वाण सुद्धा नवमी तिथीला झालं, तर यापुढे हा उत्सव आम्ही नवमीच्या पर्वावर करीत राहू. माता पित्यांचं आणि आमच्या बंधूचं स्मरणून हा कौतुकास्पद उपक्रम आहे त्यांना मानलं. तेव्हा बाप्पांचं संस्मरण करत आमच्या पुण्यामध्ये जी वारकरी संप्रदायाची माणसं आहेत, ज्यांनी खूप महत्त्वपूर्ण काम उभं केलं, त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण महावीर महाराज सूर्यवंशी यांचा मोलाचा हिस्सा आहे. आणि ह्या कुटुंबाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला जे जाणवतं, म्हणजे हे फार मोठं आहे, कदाचित लोकांना पटेल नाही तर न पटेल, पण मान्यासारखं आहे. आणि ते कोणतं असेल? आता बाप्पा तर गेले, पण त्यांच्या पश्चात त्यांचा चिरंजीव महेश यांनी आपल्या वडिलांची परंपरा चालू ठेवावी. पण या पाचही बंधूंचा विचार केला तर ही पाचीच्या पाची कुटुंब एकत्र कुटुंब असून वेगवेगळ्या ठिकाणी जरी असली तरी सुद्धा त्यांचं मतैक्य. आणि सगळ्यात मला या कुटुंबाची भावलेली गोष्ट आहे की सारेच्या सारे भाऊ हे प्रथितीयश आहेत, हे लक्षात ठेवा. आता कदाचित तो विचार सुरू झाला तर 12 ते 2 बसावं लागेल. एक झलक सांगतो फक्त, एक झलक. वारकरी संतांनी कधी निवृत्तीवाद सांगत बसले नाहीत. जरा हरिपाठ नीट वाचा म्हणजे कळेल काय शेवटचा अभंग सांगतोय. रिकामा अर्धघडी राहू नको, सतत सत्कर्मामध्ये रत असलं पाहिजे. तेव्हा या सर्व बंधूंना मी सुयश चिंतितो की देव समान सर्व आलेली वारकरी मंडळी, त्याच्यामध्ये सर्वश्री भरत महाराज आवटी आहेत आमचे, उत्तम भजन करतात, उत्तम कीर्तन. ज्येष्ठत्वाचा मान ज्यांना आहे ते आमचे परकाळे गुरुजी. आमच्या पुण्यात कीर्तन आहे परकाळे गुरुजी नाही असं कधी होत नाही. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपलं गाणं त्यांनी, म्हणजे गुरुजी असं सांगायचे बरं का, तुमच्या बाबतीत म्हणायला हरकत नाही, सांगू म्हणता का, वाहता मळण गाता गाळा. मळा वाहत राहायला पाहिजे आणि गाळा गाता असला पाहिजे. ते कायम कीर्तन. आणि आता गोड चाली म्हणल्या ते अनिरुद्ध शिंदे, देवाने खूप चांगला गोळा दिलाय. अनिरुद्ध खोकला तरी स्वरातच खोकल. आता काही गातात ते खोकल्यासारखे, तो भाग वेगळा आहे. नंतर त्याचं गाणं फार चांगलं आहे. मला जी थोडी मंडळी भावली त्याच्यात तो एक आहे, लक्षात ठेवा. ही दोनही मुलं सुंदर पखवाज वाजवत आहेत. खूप खूप शिकलं पाहिजे की आता जी साथीने त्यांनी पखवाज वाजवला, म्हणजे मी प्रसन्न झालो. इतकं सुंदर वाजवलं, फार सुंदर वाजवलं. आणि तुमच्यापुरतं सांगतो, तुम्ही तुमच्या गुरुचं नाव सांगू नये, तुमच्या कलेतून तुमच्या गुरुचं दर्शन व्हावं. इतके मोठे झालं पाहिजे, इतकं मोठं झालं पाहिजे. नाही तर पखवाज वाजवणारे कीर्तनाला असले की साथीला बसलेत का साथीचे रोग आहेत हेच कळत नाही. गोड वाजवलं पाहिजे. माझे मित्र आणि अवघ्या महाराष्ट्रात ज्यांनी मृदुंग नेला ते माझे मित्र एकनाथ महाराज कोष्टी, ते माझे जिवलग मित्र. पण पखवाज वाजवताना हात सुद्धा हलत नाही.
आविर्भाव तर नाहीच, खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा. तुमच्यापुरतं एवढं सांगतो की मरेपर्यंत विद्यार्थी राहा. विद्यार्थी कधी संतुष्ट होता कामा नये. कलाकार संतुष्ट झाला की कलेला पूर्णविराम मिळाला असा त्याचा अर्थ आहे. सतत गात पाहिजे. अजून सुद्धा परख्वाजातलं खूप मोठं रत्न पंडित माणिकजी मुंडे गुरुजी, आजही त्यांची चालू असते बोटावर. मी कधी भेटायला गेलो, गुरुजी काय करता? काही नाही, बसवत आहे. वयाच्या 85 वर्षी. शिकलं पाहिजे. तेव्हा मी आलो, त्या परिवाराच्या प्रेमासाठी आलो. या सर्वांचा नामनिर्देश मला नाही करता येणार, पण ही सगळी गुणी अशी वारकरी संप्रदायाची नरत नाहीत. ही भविष्यातली येणारी सगळी वारकरी संप्रदायाची नवोदित पिढी आहे. या सर्वांचा अभिष्ट